नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 तारखेला आणि 2 तारखेला एवढी भयानक गर्दी होती ना. आणि या ठिकाणाबद्दल तर कोणाला सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहिती आहे ना. काय म्हणता बोट्टे हो, जय शिवराय. अचानक प्लॅन बनला ना की आज भाऊ डायरेक्ट मंदिरात जायचं आपल्याला, ते पण शेगाव मध्ये ना. आणि तसं पण वर्षाच्या सुरुवातीला आम्ही कोणत्या ना कोणत्या मंदिरात जातो. सकाळी ओम भाऊला कॉल केला होता, चलता का भाऊ? म्हणे भाऊ शेगाव साठी मी कधीच नाही म्हणत, तू शेगावला कधी घेऊन चाल, कधी येतो म्हणे मी. आणि पूर्ण फॅमिली होती बरं सोबत आपल्या. 10 लाखाचं डिझेल आणि 2 रुपयाची हवा भरून तुमचा भाऊ डायरेक्ट गेला अकोट मध्ये. मस्त अकोट मध्ये घेतले ना बा मिसळ पाव आणि चहा, मस्त पिऊन निघालो होतो शेगावच्या रस्त्यानं. तर आम्हाला दिसते भाऊ श्री गजानन महाराजची पालखी. पालखीच्या मस्त पाया वगैरे लागून सर्ग गेलो आम्ही शेगाव मध्ये. त्या कोपऱ्यापासून ह्या कोपरा पूर्ण पार्किंगचा फुल होता बा. तुम्ही विचार करा मंदिराच्या आतमध्ये किती गर्दी असेल. आपला ओम भाऊ म्हणे की भाऊ कधी येतो म्हणे, जेव्हा पण तेव्हा मंदिराच्या आतमध्ये काही ना काही चालूच असते. म्हणजे इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे, एकदम नीट अँड क्लीन, नुसतं काम फुसफास. येत आहे बरं. शेगाव सारखी संस्था पूर्ण भारतात आहे बरं. मस्त तुमच्या भावानं टिक्का लावून घेतला ना. खतरनाक म्हणे. अंदर वगैरे गेलो, हातपाय धुतले. तसं अंदर गेलो काय पाहता भाऊ, एवढी भयंकर गर्दी. इथं उभं राहिले जागा नव्हती. 2-2 तासाची लाईन डायरेक्ट. पण हे 2-3 तास काही वाटलेच नाही ना. जसंच महाराजांच्या मूर्ती समोर गेलो एवढं प्रसन्न वाटून राहिलं ना भाऊ की 2 तासाचा थकाव काही वाटलाच नाही. शेगाव मध्ये 1 जानेवारी 2 जानेवारीला कोण कोण आले एकदा कमेंट मध्ये टाकून द्या. मस्त शेगावचा महाप्रसाद घेतला आणि तसंच निघाला भाऊ घराची. असं आपलं नवीन वर्ष तुम्हाला माहिती आहे, गुरुवी पाडवा बरं. पोट्टू आता भेटू आता डायरेक्ट नवीन ब्लॉग मध्ये. साठी टाटा ना बब्बाय नाथ कार्तिका.